आज वोटिंग है। पिछले एक महीने से मैं मेरे कॉन्स्टिट्यूंसी में प्रचार के लिए घूमा। मेरे क्षेत्र के बाहर भी मैं गया, जैसे बुल्ढाना गया, इधर हिंगोली गया, परभनी गया। तो मुझे ऐसा लगता है कि लोगों का मूड अपने आप बना है कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी को तीसरी बार करना है। और जालना लोकसभा से तो मैं अभी 6ठी बार चुनाव लड़ रहा हूँ, 2 विधानसभा भी लड़ा हूँ और जीता भी। और इस बार भी मैं 4 लाख वोटों से ज़्यादा वोटों से जीतूँगा। और महाराष्ट्र में हमारी युति ये 45 सीट जीतने वाली है और देश भर में हम 400 आंकड़ा पार करने वाले हैं। जी, जहाँ पर टेम्परेचर 42-44 था वहाँ पर ये दिक्कतें आई, वहाँ पर वोटिंग परसेंटेज में कमी आई। लेकिन मुझे ऐसा लगता है कि आज महाराष्ट्र में जो मौसम है, जो ठंडा ठंडा लग रहा है, इसलिए इस बार वोटिंग महाराष्ट्र में लगभग 70% होगी, ऐसा मुझे विश्वास है। नक्कीच पूर्ण अपेक्षा आहे जनतेकडनं की तिसऱ्यांदा सुद्धा या मतदारसंघाची सेवा करायची संधी मला जनता मतदानाच्या माध्यमातून देतील। कारण की ही निवडणूक आपली राष्ट्रीय निवडणूक आहे। या राष्ट्रीय निवडणुकीमध्ये सगळ्या जनतेने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे। कारण की जनतेच्या मतदानाच्या माध्यमातून या देशाचं नेतृत्व ठरणार आहे, या देशाचं भविष्य ठरणार आहे। म्हणून जनतेने जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो कुठेही वाया न घालता आपण सगळ्यांनी निवडणुकीच्या बूथवर जाऊन आपण मतदान करावं असं मी जनतेला आवाहन करते। बघा, नाथाभाऊंनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो त्यांनी विचार करून घेतला असेल, पण नक्कीच नाथाभाऊंचं जे काही कार्य मागच्या गेल्या अनेक वर्षापासून राहिलेलं आहे ते नक्कीच त्याचा फायदा आमच्यासारख्या युवकांना आणि आमच्यासारख्या जे आता राजकारणात आम्ही काम करतोय तर असे अनेक माझ्यासारख्या अनेक लोकांना त्याचा फायदा होईलच। त्यांचं मार्गदर्शन आमच्यासोबत राहीलच, त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत राहतील आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल काही विचार करूनच त्यांनी तो निर्णय घेतला असेल। सर्व मतदारांना माझी विनंती आहे की मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे। हा राष्ट्रीय हक्क आहे आणि तो निश्चितपणाने प्रत्येकाने बजावून देशाबद्दलचा अभिमान या ठिकाणी दाखवला पाहिजे। देशाबद्दलची श्रद्धा त्याच्यामधून निश्चितपणाने दिसते। माझ्या राजकीय कालखंडामध्ये प्रत्येक निवडणूक मी एकदाच लढवली आणि ती जिंकून आलेली। मी ज्या गावामध्ये आता मतदान केलं, माझं अंगागाव आहे, त्या गावामध्ये 2010ला मी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि त्यावेळेस ह्या सगळ्या माझ्या मायबाप जनतेने त्यावेळेस मला सरपंच केलं। 2010 ते 11च्या कालखंडामध्ये सरपंचचा कारभार करत असताना अतिशय चांगले काम हे झाड जे दिसतं ना, हे झाड हे सगळं मी सरपंच असताना लावले या झाडाला आणि मी या झाडाला पाणी घातलेलं आहे। हे समोर कॉन्क्रिटीकरण दिसतं ते सुद्धा मी सरपंच असताना केलं होतं। मी प्रत्येक पदाला न्याय दिला। त्यानंतर 2012ला पंचायत समितीत संधी मिळाली, तिथं सुद्धा चांगलं काम केलं। 14ला उपसभापती म्हणून काम केलं, तिथं चांगलं त्या पदाला न्याय दिला। तालुक्यामध्ये लोकांना त्या ठिकाणी त्या सत्तेचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केला। नंतर 2017ला जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असताना 19ला आमदार म्हणून आपण गेलो आणि 19ला सुद्धा चांगल्या मताने मताधिकारी निवडून आल्यानंतर या मतदारसंघात चेहरा मोहरा बदलवण्याचा प्रयत्न केला आणि आज या सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि त्या निवडणुकीचा आजचा हा मतदानाचा दिवस आणि एक समाधान वाटतं की खऱ्या अर्थाने ज्या माझ्या राजकीय कालखंडामध्ये पहिल्या दिवसापासून जे माझे सहकारी असो, माझे सर्व ज्येष्ठ मंडळीने मला जो आधार दिला
जो मला त्या ठिकाणी मायेची थाप माझ्या पाठीवर नेहमी ठेवली ते आजही त्याच पद्धतीने टिकून आहे. पहिला असं तुम्ही आमचे हे ग्रामस्थ सगळे गावकरी आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे. शेवट आपण राजकारणामध्ये आपण किती मोठे झालो त्यापेक्षा आपला पाया म्हणून ज्यांनी काम केलं अडचणीच्या मागून ही सगळी मंडळी आजही माझ्याबरोबर आहे. आणि मला एक खात्री आणि विश्वास आहे की ही लोकसभेची निवडणूक मी निश्चित अतिशय चांगल्या मताच्या फरकाने निवडून येणार. दिल्लीच्या जनतेने 2014-2019 या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही आज मतदान करतो आणि देशामध्ये एक नवीन विकास पर्व या ठिकाणी 14पासून चाललं आणि 24ला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत. आणि म्हणून ह्या भागातला जो विषय आहे आम्ही साईबाबांचं दर्शन घेताना पहिल्या काळात शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे. वेळेस रिजेक्ट केलेला माणूस आहे तर 3 वेळेस रिजेक्ट केलेला माणूस आम्हाला पार्सल बोलला पण त्याला इथल्याच लोकांनी मतदारांनी 3 वेळेस त्या ठिकाणी 14ला रिजेक्ट केलं, 19ला रिजेक्ट केलं, या ठिकाणी 14ला पुन्हा विधानसभेला रिजेक्ट केलं. रिजेक्ट करणाऱ्या माणसाला स्वीकारणार कशी आहे हा माझा प्रश्न. मी डान्स बार चालू मी 33 वर्ष आहे आणि मी काय माझे धंदे काय आहेत ते सर्वांना माहिती आहे आणि त्यांनी काय धंदे केले बाबांच्या नावाने हे जनतेला माहीत आहे. म्हणून मला त्याचं प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. मुंबईचं पार्सल 2 वेळेस शिर्डीच्या जनतेने स्वीकारलेलं आहे त्यामुळे त्याचं पार्सल 3 वेळेस रिजेक्ट केलं त्याचं सांगावं ना. आमचं पार्सल काय आमचं स्वीकारलं आणि ह्या मतदारसंघात मी आता मतदान केलेलं आहे. पार्सल कुणाचं आहे त्यांनी ते सांगावं. आज मतदानाचा दिवस आहे आणि आज सकाळी मी या ठिकाणी माझं मतदान केंद्राला येऊन मतदान केलेलं आहे आणि माझं जिल्ह्याच्या जनतेला आवाहन आहे की आपण मतदानाचा हक्क आजच्या दिवशी बजवावा आणि दुपारून ऊन जास्त पडतं त्याच्यासाठी आपण सकाळीच मतदान जास्तीत जास्त प्रमाणात करावे एवढं माझं